नमस्ते विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज आपण आणखी एक पाठ शिकणार आहोत. युनिट 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक. ब्रोक या शब्दाचा अर्थ आहे ब्रेकचा भूतकाळ. ब्रेक म्हणजे मोडणे किंवा मोडीत काढणे. बँकेला मोडीत काढणारा मुलगा, अशा प्रकारे या पाठाचं किंवा या गोष्टीचं नाव आहे. मैत्रिणींनो, तुम्ही काही अफवा ऐकलेल्या असतील, ज्या खऱ्या नाहीत, पण सुरुवातीला त्या खऱ्या वाटतात आणि नंतर मात्र त्याचा लोकांना त्रास होतो. त्या संदर्भात हा पाठ आहे. आपण सुरू करूया. We will begin with chit chat. Here is a quotation. I will read the quotation and then we will discuss about it. A lie can run round the world before truth has got its boots on. A lie can run round the world before truth has got its boots on. याचा अर्थ असा आहे की सत्य बाहेर पडण्यापूर्वीच असत्य हे जगभरातून फिरून आलेलं असतं. आणि मग म्हणजेच काय, जे असत्य आहे म्हणजे ज्या अफवा आहेत त्याच जास्त पसरतात आणि लोकांना त्याचाच जास्त त्रास होत असतो. आणि मग या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे, हू डू यू थिंक आर रेस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. अशा प्रकारे ज्या चुकीच्या बातम्या आहेत त्या पसरवायला कोण कारणीभूत असतं, कोण जबाबदार असतं. तर जे काही आपण असं म्हणूया, जे माथेफिरू आहेत आणि समाजाबद्दलची सकारात्मक जाणीव त्यांना नसते, असे काही लोक चुकीच्या बातम्या, अफवा, वाईट बातम्या ह्या पसरवत असतात. समाज विघातक बातम्या त्या पसरवत असतात. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ अ rumor which seemed to be fact in the beginning, later it was proved false. आणि मग इथं त्यांनी विचारलेला सांगायला सांगितलेलं आहे की एखादं असं अफवाचं उदाहरण द्या की जी सुरुवातीला खरी वाटली परंतु नंतर ती खोटी निघाली. अनेक अशी उदाहरणं देता येतील. एकच उदाहरण सध्याच्या काळातलं आहे, ते म्हणजे आता आपल्याला सर्वत्र भेडसावणारा जो आजार आहे, रोग आहे, कोरोना. सुरुवातीलाच त्या कोरोनाबद्दल अनेक गैरसमज पसरवले जात होते. त्यातलाच एक म्हणजे एखाद्या माणसाला कोरोना पॉझिटिव्ह त्याचा रिपोर्ट आला की तो काही दिवसात मरतो. अशा प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं होतं. परंतु नंतर लक्षात आलं की योग्य उपचार घेतले, त्याचप्रमाणे योग्य काळजी घेतली की हा आजार पूर्णपणे बरा होतो, पूर्णपणे नष्ट होतो. अशा प्रकारे भीतीदायक काही बातम्या, भीतीदायक काही अफवा काही समाजकंटकांकडून पसरविल्या जात होत्या. आता आपण पुढे काही स्टेटमेंट्स बघूया, फॅक्ट अँड रुमर्स. त्याच्यामधले बघूया. काव गिव्ज बर्थ टू अ काफ. गाय वासराला जन्म देते. काय आहे? इट इज अ फॅक्ट. देन इन 2025 द सन विल स्वॅलो द अर्थ. 2025 मध्ये काय होणार आहे? सूर्य पृथ्वीला गिळणार आहे. ही काय आहे? अफवा आहे. ते काय शास्त्रीय वैज्ञानिक दृष्ट्या खरं नाही. यू रिसीव्ह अ मेसेज दॅट यू हॅव वोन ₹5 crores इन अ लॉटरी. तुम्हाला लॉटरीमध्ये 5 करोड रुपये मिळालेले आहेत, अशा प्रकारे जर मेसेज आला तर आपण तो कधीही खरा धरायचा नाही. ती काय आहे? अफवा आहे.
beat their wings 270 times in a second. मधमाशी जी आहे आपले पंख एका सेकंदामध्ये 270 वेळा फडफडवते. इट इज अ फॅक्ट. मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर्ड इन बर्मुडा ट्रायंगल. पृथ्वीचा एक भाग आहे जगामध्ये बर्मुडा ट्रायंगल नावाचा. तिथं अनेक जहाजं आणि विमानं ही अदृश्य होत आहेत आणि ती गोष्ट खरी आहे. ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. आणि मग आता स्वयंचलित वाहनं आता निघायला लागलेले आहेत, कार्स निघायला लागलेत. आता ते काय स्वप्न राहिलेलं नाही आणि ते खरं आहे, कारण आता तशा प्रकारच्या कार्स त्याच्या तपासण्या किंवा त्याच्या चाचण्या चालू आहेत. सोफिया इज वर्ल्ड्स फर्स्ट रोबो सिटिझन. आणि सोफिया ही काय आहे, जगातली पहिली अशी यंत्रमानव आहे. and it is also true, it is a fact. Ghosts dwell in banyan trees. आणि वडाच्या झाडावर काय राहतात, भूत राहतात. हे काय आहे, अफवा आहे. हे काय वैज्ञानिकदृष्ट्या खरं नाही. डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. न्यू मून डे म्हणजे शुक्ल प्रतिपदा, अमावस्येनंतरची पहिली रात्र. अशा रात्री किंवा अशा दिवशी बाहेर निघू नये अशा प्रकारे म्हटलं जातं. इट इज ऑल्सो अ रूमर, इट इज नॉट फॅक्ट, इट इज जस्ट सुपरस्टिशन. एक अंधश्रद्धा आहे. एलियन्स विल कॉन्कर द अर्थ. परग्रहवासी, परग्रह जीव हे आपल्या पृथ्वीला जिंकून घेणार आहेत. इट इज नॉट अ फॅक्ट, इट इज रूमर अँड इट इज जस्ट an imagination. So in this way, rumors and facts are totally different from each other. अशा प्रकारे काही अफवा आहेत, त्या खऱ्या नसतात, त्यामुळे लोकांना त्रास होतो. नंतर असं लक्षात येतं की त्या अफवा आहेत. नाव वी विल स्टार्ट द लेसन. सी ऑन पेज नंबर 48. माझी आपणा सर्वांना, मुलींना माझी एक विनंती आहे की तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा, किंवा मी जे शब्द नवीन सांगणार आहे ते पुस्तकावर लिहून घेतले तरी चालेल किंवा वहीवर लिहून घेतले तरी चालेल. द लेसन हॅज बीन रिटन बाय रस्किन बॉन्ड. ही इज इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. हे जे लेखक आहेत रस्किन बॉन्ड यांचा जन्म 1934 साली झालेला आहे. ते ब्रिटिश वंशाचे आहेत परंतु भारतीय लेखक आहेत. त्यांचा जन्म भारतात झालेला आहे. ही लिव्स विथ हिज adopted फॅमिली इन लँडॉर इन मसुरी, इंडिया. त्या भारतातल्याच मसुरी नावाच्या भागात ते राहतात आणि त्यांनी एक कुटुंब दत्तक घेतलेलं आहे. त्या कुटुंबासमवेत ते त्या ठिकाणी राहतात. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज recognized his role in the growth of children's literature in India. आणि जे काही बाल साहित्य अकादमी आहे यांनी सुद्धा त्यांची खूप मोठी दखल घेतलेली आहे आणि या त्यांचं बाल साहित्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांना ही गॉट द साहित्य अकादमी award in 1992 for our trees still grow in Dehra. आणि मग त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं, our trees still grow in Dehra. या त्यांच्या साहित्याबद्दल त्यांना 1992 मध्ये साहित्य अकादमी अवॉर्ड हे मिळालेलं होतं. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2014. त्यांना 1999 आणि 2014 या वर्षांमध्ये भारतातला जो राष्ट्रीय पातळीवरचा जो काही पुरस्कार आहे, पद्मश्री आणि पद्मभूषण हे 2 पुरस्कार मिळालेले आहेत. आता त्यांनी लिहिलेली गोष्ट आपण वाचूया. अफवा कशा असतात त्याबद्दल या ठिकाणी त्यांनी
लिहिलेलं आहे. नथू grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govindram. गोविंदराम यांच्या मालकीची एक बँक होती, पीपल नगर बँक, आणि तिच्या पायऱ्या झाडत असतानाच नथू नावाचा जो काही झाडूवाला मुलगा आहे, शिपाई मुलगा आहे, तो काही तक्रार करतोय, कुरबुर करतोय. ग्रंबल म्हणजे तक्रार करणे, कुरबुर करणे. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबव हिज हेड सेटल डाऊन अगेन्स्ट द अगेन ऑन द स्टेप्स. आणि मग त्याने तो झाडू घेतलेला होता आणि इकडं तिकडं असा तो झटकत होता. त्यामुळं धूळ जी आहे ती धूळ वर जात होती आणि परत त्या पायऱ्यांवर येऊन बसत होती. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. आणि मग अशा प्रकारे हा जो नथू आहे तो त्या डस्टबिनवर ते सुपली मोठ्याने आवाज करत असताना, टू बँग म्हणजे मोठ्याने आवाज करणे, त्या आवाज करत असतानाच सीताराम नावाचा एक धोब्याचा मुलगा त्या ठिकाणाहून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. आणि सीताराम ती जी कपडे आहेत, जवळपासची सगळी कपडे त्या ठिकाणी द्यायला तो निघालेला होता. आणि मग ती जी कपडे आहेत त्याच्या डोक्यावर अगदी नुकतीच इस्त्री केलेली कपडे त्याच्या डोक्यावर होती. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. आर यू अनॉयड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अँड एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. यातील 2 शब्द आपण लिहून घेऊया. अनॉयड म्हणजे नाराज होणे, रागावणे, आणि रिफ्यूज म्हणजे नाकारणे. आणि हा सीताराम विचारतोय की तुला 2 रुपये ते वाढवून देणार होते, ते वाढवून देत नाहीत म्हणून तू त्यांच्यावर रागावलेला आहेस काय? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, complained the sweeper boy. I haven't even received my regular pay and this is the 20th of the month. Who would think a bank would hold up a poor man's salary? आणि मग तू मला त्याच्याबद्दल काही बोलू नको, मी त्याच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. आणि मला या महिन्याचा सुद्धा रेग्युलर सुद्धा पगार अजून मिळालेला नाही आणि ही महिन्याची 20 तारीख आहे. आणि मग एखाद्या गरीब माणसाचा सुद्धा पगार असं ही बँक थकवत असेल असं कुणाला तरी वाटेल का? ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. नॉट another week I work in this place. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. आणि मग अशा प्रकारे तो काय म्हणतो की आता मी याच्या पुढे इथं अजिबात थांबणार नाही. माझा पगार झाल्याबरोबर मी इथून निघून जाणार आहे. पुढच्या आठवड्यात सुद्धा मी इथं राहणार नाही. आणि असं म्हणून तो त्या डस्टबिनवर जोरजोरात ती सुपली आपटत आहे. आणि कशासाठी? एक शब्द लिहून घ्या, एम्फसाइज. एम्फसाइज म्हणजे जोर देणे. त्या मुद्द्यावर जोर देण्यासाठी तो एकदम असं कॉन्फिडंटली. अजून एक शब्द लिहून घ्या, कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वासाने तो त्या ठिकाणी जोर देत आहे. नाव वेल आय विश यू लक.
ठीक आहे सेड सीताराम. सीताराम काय म्हणतो, मी तुला शुभेच्छा देतो. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. आणि मग ठीक आहे तुला मी शुभेच्छा देतो आणि तुला जर एखादा तुझ्या आवडता जर एखादा जॉब मिळाला, काम मिळालं तर मी बघतो. बघा या ठिकाणी सीतारामला कुणीही काम बघायला सांगितलेलं नाही, पण तो काय म्हणतो, आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. तुला चांगला वाटणारा असा एखादं काम मी बघतो. अँड ही प्लाउडेड barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. आणखी एक शब्द लिहून घ्या, प्लॉडेड, वॉक्ड हेविली, जड पावलांनी चालणे. नाव ही इज बेअरफूट. अशा प्रकारे तो हळूहळू त्या ठिकाणाहून निघाला. त्याचं जवळजवळ त्याचं डोकं, त्याचं खांदा हे सगळं त्याच्यामध्ये बुजून जात होतं. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड सीताराम. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड सीताराम heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. आणि मग अशा प्रकारे चौथ्याच घराच्या तिथं तो जात असताना त्याने एक ऐकलेलं होतं की आम्हाला एका झाडूवाल्याची किंवा झाडू मारणाऱ्या मुलाची गरज आहे. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, I know of a sweeper boy who is looking for work. He can start from next month. He is with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave. आणि मग तो सीताराम सांगत आहे की आता बघा की माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे, तो झाडू मारणार आहे, त्याला कामाची गरज आहे, तो पुढच्या महिन्यापासून यायला तयार आहे. आता तो एका बँकेत कामाला आहे, पण बँकवाले लोक काही त्याला पगार देत नाहीत, म्हणून तो आता नोकरी सोडायच्या तयारीत आहे. त्याला आता नोकरी सोडायची आहे. इज दॅट सो? सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. असं आहे का? ते श्रीवास्तव मॅडम म्हणतात. बरं बरं बरं, त्याला सांग उद्या ये आणि मला भेटायला त्याला सांग. अँड सीताराम, ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड, hoisted his bag on his shoulders and went his way. एक शब्द लिहून घ्या, hoisted, raised to a higher position, उंचावर उचलून घेणे. बघा, आणि या ठिकाणी तो काय म्हणतोय की आता बघा आता त्याला एक प्रकारचा खूप आनंद झालेला आहे. ही वॉज व्हेरी ग्लॅड. त्याला अशा प्रकारचा आनंद झालेला आहे की आपल्या ग्राहकालाही त्याने एक त्याची सोय केलेली आहे आणि आपल्या मित्राची सुद्धा सोय केलेली आहे. दोघांची त्यांनी सेवा केलेली आहे, दोघांचं काम केलेलं आहे आणि त्याचं जे ओझं आहे तो पुन्हा एकदा त्या खांद्यावर उचलून घेतो, उंचावर घेतो आणि त्याच्या मार्गाला तो निघून जातो. Mrs. Srivastav had to do some shopping. She gave instructions to the ayah about looking after the baby and told the cook not to be late with the midway meal. Then she set out for the People Nagar marketplace to make her customary tour of the cloth shops.
आणखी एक शब्द लिहून घ्या, कस्टमरी म्हणजे युज्युअल, हॅबिच्युअल नेहमीचे. आणि मग अशा प्रकारे मिसेस श्रीवास्तव यांना शॉपिंगला किंवा खरेदीसाठी जायचं होतं आणि त्यांनी आपले जी काही काम करणारी आया आहे तिला काही सूचना दिल्या. त्याचप्रमाणे त्या आयाला सूचना दिली की बाबा बाळाकडे लक्ष ठेव. त्याचप्रमाणे जो स्वयंपाक करणार आहे त्यालाही सांगितलं दुपारच्या वेळेला वेळेवर या. आणि मग अशा प्रकारे सूचना देऊन त्या मिसेस श्रीवास्तव आपली नेहमीची खरेदी करण्यासाठी एक फेरफटका मारण्यासाठी त्या पीपल नगरच्या बाजारातील कापडाच्या दुकानाच्या तिथं ते गेलेले आहेत, निघालेले आहेत. अ लार्ज शेडी टर्मरिन tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. आणि मग अशा त्या बाजारामध्ये आलेल्या असतानाच त्यांना एक मोठं चिंचेचं झाड वाढलेलं असं तिथं दिसतं आणि त्या मोठ्या अशा डौलदार सावलीच्या झाडाच्या तिथं त्या गेलेल्या आहेत. एक शब्द लिहून घ्या, टॅमरिंड ट्री, चिंचेचे झाड. आणि तिथं त्या झाडापाशीच त्यांना त्यांची एक मैत्रीण दिसते अँड हिज नेम वॉज मिसेस भूषण. आणि त्यासुद्धा आपल्या उन्हापासून सुटका मिळण्यासाठी त्या तिथं झाडाचा आश्रय त्या घेत होत्या. शेल्टरिंग म्हणजे निवारा. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकर्चिफ. आणि मिसेस भूषण सुद्धा आहेत, त्या काय करत आहेत, त्या खूप उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन आहेत आणि स्वतःला त्या ह्याच्यातून उन्हापासून वाचवण्यासाठी त्या काय करत आहेत की त्या आपल्या रुमालाचा मोठमोठ्याने वारा घेत आहेत. शी कंप्लेंड ऑफ द समर विच शी अफर्म्ड वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. आणि त्या आता एक प्रकारची तक्रार करत होत्या की आजपर्यंतच्या पीपल नगरच्या उन्हाळ्यामध्ये सर्वात कडक असा हा उन्हाळा आहे. She then showed Mrs. Srivastav a sample of the cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture, and design. आणि मग त्या दोघी तिथल्या जवळच काय करत होत्या की ह्या सगळ्या विषयी किंवा कपड्यांच्या खरेदीविषयी थोडासा कापडाचा रंग कसा आहे, नक्षी कशी आहे याविषयी त्या गप्पा मारत राहिल्या. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, मिसेस श्रीवास्तव said, "Do you know, my dear, that Seth Govindaram's bank can't even pay its employees." आणि मग ह्या त्यांनी गप्पा मारता मारता त्यांचं काय झालं, हा जो टॉपिक आहे बघा, एक शब्द लिहून घ्या, एक्झॉस्ट म्हणजे थकणे, कंटाळा येणे. मग त्याच विषयाचा त्यांना कंटाळा आला आणि मग त्या काय म्हणतात, डू यू नो माय डिअर दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. आणि मग तुला माहिती आहे का की सेठ गोविंदरामची जी बँक आहे ती कामगारांना अगं पैसे सुद्धा देत नाही, त्यांना पगार सुद्धा देत नाही. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर हू हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ.
आणि मग आजच मी सकाळी ऐकलं की एक मुलगा तक्रार करत होता त्यांचा झाडूवाला की त्याचा पगारसुद्धा आता ह्या महिनाभर झालेला नाही. मग त्या काय म्हणतात, शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. If they can't pay the sweeper, they must be in a bad way. None of the other could be getting paid either. असं आहे काय? अगं बाय 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 बाय, खूपच धक्कादायक आहे. आणि मग ह्या भूषण म्हणत आहेत की अशा प्रकारे जर साध्या झाडूवाल्या मुलाला जर ते पेमेंट करू शकत नसतील, पगार देऊ शकत नसतील, तर ते अतिशय वाईट अवस्थेला बँक आलेली आहे. आणि मग अशा प्रकारे दुसऱ्यासुद्धा कुणाचा पगार मिळणं आता खूप कठीण आहे. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. आणि मग अशा प्रकारे मिसेस भूषणला खूप धक्का बसलेला आहे तशी बातमी ऐकून. आणि मग त्या लगेच मिसेस श्रीवास्तवना तिथेच सोडतात त्या चिंचेच्या झाडाखाली आणि त्यांच्या यजमानांना शोधायला त्या जातात. आणि हे यजमान जे आहे कमल किशोर नावाच्या माणसाच्या फोटोग्राफी शॉपमध्ये ते बसलेले असतात, त्याच्या समोर बसलेले असतात आणि तिथं बसून त्या मालकाशी गप्पा मारत बोलत बसलेले असतात. आणि मग सो देअर यू आर क्राईड मिसेस भूषण. आणि मिसेस भूषण त्यांना बोलायला सुरुवात करतात. इथं आहे काय तुम्ही? आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन आवर. व्हेअर डिड यू डिसॅपियर? 1 तास झालं तुम्हाला शोधते, कुठं होता इतक्या वेळ? Nowhere, replied Mr. Bhushan. Had you remained stationary in one shop, I might have found you. But you go from one shop to another like a bee in a flower garden. आणि मग अशा प्रकारे मिस्टर भूषण काय म्हणतात, मी कुठेही गेलेलो नव्हतो. आणि मग तू जर बघा, हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप. स्टेशनरी म्हणजे काय? एकाच दुकानात. स्टेबल नॉट मुव्हिंग. तू जर एकाच दुकानात असशील तर मी तुला किंवा तू मला सापडणार. पण तू एका दुकानातनं दुसऱ्यातनं तिसऱ्या एखाद्या मधमाशी भुंग्यासारखं तू इकडून तिकडं जर गेली तर मी कसं तुला शोधणार? डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. द हीट इज ट्राईंग इनफ. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. आणि मग त्या काय म्हणतात, मिसेस भूषण, उगीच काहीतरी तक्रार करू नका, उगीच कुरकुर करू नका. आता बघा, हे एकतर ऊन इतकं उकाडा खूप वाढलेला आहे आणि मला काय कळतच नाही या पीपल नगरमध्ये काय काय घडतंय ते. आता बँकसुद्धा आता काय झालेले, दिवाळखोरीत निघायला चाललेले आहे. मुलींनो, विद्यार्थिनींनो, आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण पुढच्या वेळी पाहूया, पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. आपण सगळ्यांनी छानपैकी ऐकून घेतल्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे. धन्यवाद. थँक्यू.